विभागाने घेतला आहे. गरिबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता साकार होणार आहे. तर काय सांगाल एकूणच? महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी आणि माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वातल्या सरकारने आणि खास करून महसूल खात्याने 1500 फुटापर्यंत जर अतिक्रमण असेल, त्याचं 500 फूट असेल त्यांना 500 फूट पर्यंत, ज्यांचं 700 फूट असेल त्यांना 700 फूट पर्यंत, पण 1500 फूट पर्यंत आता 2011 पूर्वीचे सरकारी जागेवरचे अतिक्रमण हे नियमाकुल करता येईल असा निर्णय घेतला आहे. आम्ही राज्याच्या जनतेला निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावर सरकारी जागेवर असलेल्या लोकांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजे, त्यांचा प्लॉट त्यांना घर बांधकामाकरता मिळाला पाहिजे, याकरता हा निर्णय घेतलेला आहे. राज्यामध्ये जवळपास 15 लाखाच्या वर परिवारांना प्राथमिक टप्प्यामध्ये याचा फायदा होणार आहे. ज्या ठिकाणी जेवढं अतिक्रमण असेल तेवढं कायदेशीर करून द्यायचं आहे. 1500 फुटाच्या वरचं अतिक्रमण आम्ही काढून टाकू, ते कायदेशीर करणार नाही. पण 1500 फुटापर्यंत कंपल्सरी नाहीये. 500 फूट 700 फूट जेवढं अतिक्रमण असेल तेवढं कायदेशीर करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि यापूर्वी प्रधानमंत्री योजनेचं घर मंजूर झालं, त्यांनाच पट्टा मिळत होता. आता सरसकट सर्वांनाच पट्टे वाटप करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे, महसूल खात्याने घेतलेला आहे. आणि यामध्ये लोकांना आता गरीब माणसांना त्यांच्या हक्काची घरं मिळणार आहे. यानंतर पट्टा मिळाल्यानंतर फक्त 1000 रुपयामध्ये त्यांची रजिस्ट्री करून देण्याचा निर्णय हाही सरकारने घेतलेला आहे. दुसरं एक महत्वाचं की जे राष्ट्रीय महामार्ग आहे, या राष्ट्रीय महामार्गाचे जे जमिनीचे भूसंपादन आहे, या भूसंपादनाकरता जर शेतकऱ्याला जमिनीचे पैसे कमी मिळाले तर लवादाकडे जावं लागतं, आर्बिट्रेटरकडे जावं लागतं. या राज्यामध्ये आर्बिट्रेटरच्या नियुक्त्या खूप दिवसापासून प्रलंबित होत्या आणि त्यामुळे 28,000 प्रकरण शेतकऱ्यांचे ते लवादाकडे आर्बिट्रेटरकडे होते. आता आम्ही या ठिकाणी 57 लवादाची नियुक्ती केली, 57 आर्बिट्रेटरची नियुक्ती केली आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये या सर्व शेतकऱ्याच्या केसेस आता अंतिम होतील, याकरता निर्णय सरकारने घेतला आहे. नाही, मला असं वाटतं की पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहे, पारदर्शी कारवाई करत आहे. आणि समन्स देणे म्हणजे काय त्या ठिकाणी अंतिम नाही आहे, शेवटी तपास होणं आवश्यकच आहे. प्रत्येकाचा तपास होतो. एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कुणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात. पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात. त्यामुळे समन्स म्हणजे खूप काही भूकंप पडला असं नाहीये. समन्स सर्वांनाच येत राहतात. त्यामुळे समन्सवर काय कारवाई होईल त्यामध्ये त्यांच्या बयानामध्ये, त्यांच्या पोलिसांच्या चर्चेमध्ये, पोलीस जेव्हा बयान घेतील किंवा जे काही पुढच्या काळात त्या केसमध्ये तथ्य समोर येतील त्यावर पुढची कारवाई होत असतं. राष्ट्रवादी आमदार सुनील शेळके यांनी पण एकदा मत मांडलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास वेळ निघून गेलेले आहे. कुठेतरी दोन राष्ट्रवादीमध्ये असा एक मतप्रवाह वेगवेगळा पाहायला मिळतो की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे निर्णय करण्याचे अधिकार आम्हाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनी कोणाकोणाने एकत्र यावं, कोणी नाही यावं, यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी आणि मी बोलणं काही औचित्य नाही. त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. काय एकत्र यायचं नाही याचं त्याबद्दलचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. विरोधी पक्ष टीका करत आहे की भुजबळांनी सांगितलं की कमतरता आहे महाराष्ट्रामध्ये गॅस संदर्भात, एलपीजी संदर्भात, आणि मतभेद राज्य सरकारमध्ये दिसून येत आहे. गुजरातमध्ये नोटबंदीच्या वेळेस सुद्धा लोक लाईनीमध्ये लागले तेव्हा सुद्धा मरण झालं, कोरोना काळात सुद्धा झालं. अशी परिस्थिती काहीशी गुजरातमध्ये झाली आणि महाराष्ट्रात. मी स्पष्टपणे सांगतो, कुठेही एलपीजी कमी नाही, कुठेही पंपावर पेट्रोल कमी नाही. फक्त कुणीतरी एक पुडी सोडली, घाबरवलं सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यामुळे रांगाच्या रांगा काही डबकी घेऊन, काही हे घेऊन साठवणूक करण्याकरता, साठा तयार करण्याकरता. घरी समजा माझ्याकडे सिलेंडर असेल 8-10 माझ्याकडे, तर मी माझे सर्व सिलेंडर भरून ठेवण्याच्या चक्करमध्ये आहे. माझ्याकडे 4 सिलेंडर आहे, 4ही सिलेंडर भरून ठेवायचे.
यामुळे रांगा लागतात आहे. जे लोकांना असं वाटतं पुढच्या महिन्यात काय होईल, 8 दिवसांनी काय होईल, 10 दिवसांनी काय होईल. आता पेट्रोलच भरून ठेवायचं 100 लिटर घरी. आता मात्र काल परवा ते अमरावती रस्त्यावर पूर्ण पेट्रोल पंप खाली आहे. आधी लोकांनी खूप भरून ठेवलंय. त्यामुळं साठेबाजी सारखा प्रकार करू नये, घरी काही भरून ठेवू नये. आणि त्यामुळं कुठलाही LPG सिलेंडर आता कमी नाही होणार. त्या ठिकाणी सरकारने तशी व्यवस्था उभी केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने कुठल्याही पद्धतीने ह्या ज्या अफवा सुरू आहे, मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे, सोशल मीडियांना विनंती आहे की जनतेला घाबरवेल असं कुठलंही स्टेटमेंट करू नका. अशा कुठलाही तुमच्या सोशल मीडियाचा वापर करू नका. आपल्याकडे एखादं शस्त्र आहे सोशल मीडियाचं आणि मीडियाचं, त्यावर चुकीचा वापर होऊ नये. जनतेला कुठलाही घाबरू नये. या ठिकाणी पर्याप्त LPG आणि पर्याप्त पेट्रोल डिझेल देशामध्ये आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती, एक डेडलाईन देखील फिक्स झालेली आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, स्क्रुटिनी केली जाणार होती. काय नाही, आता प्रवीण परदेशी समिती संपूर्ण या 2 लाख रुपयाची कर्जमाफी कशी कशी असणार आहे, म्हणजे या राज्यातला अल्पभूधारक अत्यल्पभूधारक जो व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी झाली पाहिजे याकरता SOP तयार होत आहे. धन दांडग्या लोकांना ज्याच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, फार्म हाऊस आहे, त्यांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे. ज्या गरीब माणसाला कर्जमाफी दिली पाहिजे त्यांना त्याची SOP तयार करणं चालू आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं थोडा वेळ होईल, पण कमिटेड कर्जमाफी आम्ही करणार आहोत. कमिटेड कर्जमाफी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होईल, ऑपरेशन टायगर आणि तुतारी होणार असं ज्योती वाघमारे यांनी दावा केला आहे. तुम्ही त्यांचाच बाईट घ्या. अगो एक स्थानिक विषय, काटोल आणि वरुड जो सिमेंट रोड आहे त्या रोडला मोठ्या भेगा पडल्या आहेत आणि दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आज माननीय नितीन गडकरी साहेबांकडे बैठक आहे. त्या बैठकीचा विषय मी घेतलेला आहे, कारण नॅशनल हायवेचा इश्यू आहे. आज मी बैठकीमध्ये घेणार आहे. मागच्या 1 महिन्यात 4 कामठी रोडलाही 2-3 ठिकाणी असं झालाय आणि वरुडलाही झालाय, मोर्शी वरुडला, काटोल वरुडलाही झालाय. सर, संजय राउत ने कहा खराब मामले में 40 आमदारों के नाम आए, वो उजागर होना चाहिए. क्या संजय राउत ने कहा है 40 आमदार. मैंने नहीं सुना. मैंने नहीं सुना संजय राउत. सर, एक ये था वो संजय राउत को सुनना काम आपका है, मेरा काम नहीं है. ममता बनर्जी ने CRPF को धमकाया. कलकत्ता के जो चुनाव होने वाले हैं ममता बनर्जी चुनाव हार रही है भारी मतों से, और बीजेपी अलायंस 51% वोट लेकर शहर लेके जीत रहा है. इसलिए ममता बनर्जी घबरा चुकी है. वो CRPF पे और अनेक संस्थाओं के डरा धमका रही है. लेकिन चुनाव आखिरी का है, उनको समझ गया है, और इसलिए जितना भी डरा धमकाना है वो डरा धमका ले, लेकिन वहां की जनता अब बीजेपी अलायंस पे वोट देगी. अनिल देशमुखांनी अशी मागणी केली आहे, अनिल देशमुखांनी अशी मागणी केली आहे की चांदीवाल आयोगाचा जो अहवाल आलाय तो सार्वजनिक करावा, तो त्यांच्याशी निगडीत. ठीक आहे, त्यांची मागणी आहे, सरकार विचार करेल. माझ्या आता दीपक केसरकरांनी आता असं वक्तव्य केलं होतं की त्यांच्या कुटुंबाची काळजी वाटते, घरातून कारवाई होतं. खरातच्या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशा सुरू आहेत, त्यामुळे खरातच्या प्रकरणामध्ये खूप जास्त मीडियाची बोलणं योग्य होणार नाही. त्यामुळं चौकशीला बाधा येतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मीडियावर काही बोलणे वारंवार खरातच्या प्रकरणात, त्यामुळं कधी कधी आपल्या स्टेटमेंटमधनं पोलिसांना किंवा तिथल्या कुठल्याही साक्षीदारांना कुठलाही त्या ठिकाणी असा वेगळा गैरसमज होऊ नये. त्यामुळं खरातचे प्रश्न या ठिकाणी विचारणं काही योग्य होणार नाही. मी काही उत्तर देणं योग्य होणार नाही. विजय वडेट्टीवार ने ऐसा आरोप किया है कि खरात प्रकरण में सरकार अपने मंत्री और विधायकों को बचाने के लिए एप्स्टीन के समान उसकी भी हत्या कर सकती है. मैं वही कह रहा हूँ कि भाई खरात के मामले में हाई लेवल की इंक्वायरी शुरू है. वडेट्टीवार जी को मेरी विनती आपके माध्यम से कि कुछ बात करना है तो पुलिस से बात करे, कुछ बात करना है तो मुख्यमंत्री से बात करे, कुछ बात करना है तो किसको उनके पास पुरावे है. वडेट्टीवार को खुला चैलेंज आपके माध्यम से. अब ये बात मीडिया पे ना करे. उनके पास जो रिकॉर्ड है MLA के बारे में, मंत्री के बारे में, जिसके बारे में, वो तपास यंत्रणा को दे, मुख्यमंत्री जी को दे, गृह मंत्री को दे, वहां के पुलिस अधीक्षक को दे, जो SIT गठित हुई है उनको दे. लेकिन मीडिया पे बात करके फालतू वो इंक्वायरी को आप डाइवर्ट क्यों करना चाहते हो. मेरी वडेट्टीवार जवाबदार पदाधिकारी है और कांग्रेस पार्टी के नेता है. उनको ये समझना चाहिए कि हाई लेवल इंक्वायरी चालू है और सेंसिटिव चालू है. ऐसे केस में मीडिया के सामने क्यों बात करते हो. जो आपके पास जो है वो वहां देंगे नहीं,
और मीडिया में टाइम अपना प्रसिद्धि के लिए कुछ भी बातें करेंगे और खराज जैसी केस में, सेंसिटिव केस में इस प्रकार से स्टेटमेंट देके तपास को उसमें इन्फ्लुएंस में लेने का प्रयास करेंगे, ठीक नहीं है। सर 5 राज्यों का चुनाव, सर 5 राज्यों के चुनाव है, बीजेपी हमेशा एक ही मुद्दा लेके लड़ेगी या फिर पीएम मोदी के चेहरे पे ही लड़ेगी? देखिए, हमारी केंद्र सरकार प्रधानमंत्री मोदी जी के विकसित भारत के संकल्प महाराष्ट्र और देश की जनता ने एक्सेप्ट कर लिया है। आपने महाराष्ट्र में देखा होगा 51% वोट शेयर मिला है। देश की हर व्यक्ति को लगता है विकसित भारत 2047, तो 2047 तक जितने भी चुनाव होंगे देश में वो सब बीजेपी अलायंस ही जीतेगी 2047 तक। अब तो जीतेगी, लेकिन विकसित भारत का संकल्प जनता ने ले लिया है और भारत विकसित भारतीय जनता पार्टी की अलायंस कर सकती है, ये जनता के मन में बैठा हुआ है, इसलिए बीजेपी ही चुन के आएगी। लॉकडाउन की अफवाह फैल रही है, क्या कहेंगे? मैं मैं बताया ना, लॉकडाउन की अफवाह गलत है। आप भी चिंता मत करिए। थैंक यू सर।